क्रिकेट पहिल्यापासून होता आणि ज्या टायमाला मला जॉब म्हणजे मी आयुष्यभर म्हणजे मी बाहेर जॉबला गेलेला आहे. कधी मुंबईला, कधी ठाण्याला, इकडे मला कधी प्रॅक्टिस भेटलीच नाही. जेव्हा मी प्रॅक्टिस होतो तेव्हा माझी चांगला प्लेअर होतो. माझा भवितव्य माझा चांगली त्या जॉबला क्रिकेटमुळे पण मला नोकरी लागली असती हे मला स्वतःला माहिती आहे. का आज माझा गेम चांगला झाला. आज मला स्वतःला वाटतं का आज मी किरणला बोललेलो मस्करीमध्ये का मला मॅन ऑफ द मॅच भेटेल असं करून. तो स्वतः मला सांगत होता अरे तुला 2 मॅन ऑफ द मॅच आहे, 3 मॅन ऑफ द मला तो छेडछाड करून कारण त्याने पण मला चिडून मला पण त्रास दिलेला. आज मला पण त्याचा आज त्याला मी करून दाखवलं का मला पहिली मॅन ऑफ द मॅच भेटलेली आहे. आणि मागच्या वर्षी जेव्हा मी वरुडमध्ये होतो तेव्हा पण मला पहिलीच मॅन ऑफ द मॅच भेटलेली आहे. आणि आज मला आवडला की आज माझा गेम झालेला आहे. आणि आज मी व्हेरीफाईड आहे की आज बघितलेलं आहे किरण भाऊने बघितलेलं आहे की आज त्यांनी बॅटिंग केलेलं आहे. किरण भाऊला सांगतो का मला कधी पण मागे ठेवू नको, कधी पण मला चान्स दे. तुझा मी काय चान्स दे असं. मला वाटतं ही एक्सप्रेस जशी मैदानात थांबली नाही ना तशी माईकवर सुद्धा थांबत नाही. थँक्यू सो मच. थेट आपण वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र गुरुवर्य समान असलेले आदरणीय दीपकजी संके सर. आवाज ऐकूया या मॅच करता दीपक संके सरांचा. ओटीओ. धन्यवाद संदीप गव्हाण. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. RPL पर्व 10व. जबरदस्त मॅच आपण एकविरा एका साईडला विचार केला ते म्हणजे उमरोळी संघ बघायला मिळतो आणि एका साईडला संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो डिफिलॅन्स वरून. दोन्ही मातोबर संघ आपण बघितलं. टॉस जिंकले. डिफिलॅन्सने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलंय ते म्हणजे निश्चितच एकविरा उमरोळी संघाला. आणि आतापर्यंत पहिलं षटक घेऊन जातात आणि आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. 1 बाय 1 धाव बघायला मिळालाय. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्ष. बोटावर जादू फिरवली. चेंडू पडल्यानंतर हाफ ट्रॅकर चेंडू होता पण फलंदाज बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या टायमिंग प्रॉपर झाला नाही. 22 च्या रूपात धावसंख्या 1 ने मिळते आणि धावसंख्या होते 2. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं तशा पद्धतीचे सामने तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येकाच्या गळ्यातल्या ताईत बनलेली ही RPL प्रीमियर लीग. इतर समाज देखील विचारतात की केव्हा RPL आहे. एका वेगळ्या धाटणीची, एका वेगळ्या लोकांपुढे मांडण्याची की सामाजिक बांधिलकी तुम्ही एकत्र ठेवतायत. देश विदेशातील लोक जे स्वीपवर कामाला असतात ते सुट्या टाकतात आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत. न्यूझीलंड, कधी आफ्रिका, कधी कॅनडा, कधी साऊथ आफ्रिका अशा बंदरावरती जात असतात. बॅकफुटला गेलाय प्रॉपर पोल आणि इथे बाकी झेल बाद जाळ्यामध्ये फसवलं तर म्हणतात ना हसायचं आणि कोणाला फसवायचं. चेंडू थोडासा शॉर्ट लावलेला पण हा चेंडू तुझा बघितलात ना तो प्रॉपर पूल करण्यासारखा होता पण शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जिथे पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलं तर शॉर्ट स्क्वेअर लागला आणि गडी बाद होते आणि बाद झालेत ते मेहुल जे आयकॉन खेळाडू आहेत स्वतः ते बाद झालेत. धन्यवाद. देहरी गावचा खेळाडू तुम्हाला आता बघायला मिळतो अनिल. आणि अनिलकडे क्षमता आहे. जेव्हा आपण बघितलं गरज पडते तेव्हा धावा काढण्याचे काम संकटात सापड्यात संघाला बाहेर काढायचं. यापूर्वी बघा आज बघितलं जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाले आणि एडव्हान्स संघाचं मनापासून मी कौतुक. ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी हाताळली बलाढ्य मोठमोठे फलंदाज समोर असताना देखील बाकी तुम्ही डगमगले नाही. आपल्या भिरमाड गोलंदाजीवर बाकी फलंदाजाला बांधून ठेवलं आणि खरोखर 54 धावा इथं नॉट बॅड स्कोर कारण 10च्या सहित तुम्हाला धावा करायची असतात. त्याला वेळ दडवू नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं टाकायची आहेत. हा ते 5व्या षटकात आता पण झालं नाही ना 1-2 मिनिटं. चला 20 मिनिटाच्या आत तुम्ही टाकलं नाही तर मग बाकी सर्कलमध्ये 5व्या षटक खेळू आणता येईल. हो जबरदस्त गोलंदाजी. गोल्डन स्पॉटवर चेंडू झपकन बाहेर निघतोय. परफेक्ट डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना तसं पद्धतीची गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. घेतलेले कष्ट, घेतलेले परिश्रम आणि RPL साठी असलेली मेहनत तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं असलेलं भव्य दिव्य आयोजन हे तुम्हाला बघायला मिळते. ना मी बँकेतला ऑफिसर आहे, ना मी शाळेतला हेडमास्टर आहे, ना मी पोस्टातला पोस्ट मास्टर आहे. ते नसताना मी फक्त माझ्या समाजाचा कार्यकर्ता आहे.
ओके, बघितलं आपलं मुरुडच्या एक माजी पोलीस कर्मचारी अल्पशा आजाराने निधन झाले तरी देखील आपल्या सांघिक भावना आणि सामाजिक हित बघण्यासाठी येतात आणि हीच खरी श्रद्धांजली त्यांच्यासाठी असणार आहे. इथे चांगला ऑनर बघायला मिळाला, 2 धाव तो फलकावर बघायला, कोणाला तरी खुणावतात ते बघा, यष्टी रक्षक मागासपासून कोणाला तरी खुणावतात. ट्वेल्थ मॅन तुम्हाला बोलवत आहेत. बॅट लागला, फर्स्ट एड पाहिजे, घेऊन जा. बघा फर्स्ट एड बॉक्स खूप चांगला पाहिजे आम्हाला उपस्थित करून दिलेत. जर या सामन्याकडे आपण बघितलं, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावसंख्या झाली 4. जबरदस्त यष्टीरक्षण करण्याचं काम आपण सचिन यांच्याकडे बघितलं. त्यांच्या सुपुत्रांचा देखील चांगला खेळ आहे. आम्ही जेव्हा गतवर्षी मुंबई प्रीमियर लीग बघितली, सातत्यपूर्ण जबरदस्त काम बघितलं. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सर्वात अबाधित राहिलेली 16 तासाची ती मुंबई प्रीमियर लीग होती. संध्याकाळी 5:30ला चालू झाली, 9:45 मॅच इनफ झाला. पण बघा आयोजकांनी सुंदर काम कसं केलं की त्यांना माहिती आहे सकाळपासून कोणाला चहा नाही, कोणाला नाश्ता नाही. पालघरला गेलेत, तुम्हाला जिलेबी, फाफडा, कांदा भजी, वडापाव हा नाश्ता आणला, नाश्ता केला आणि नंतर ते बक्षीस समारंभ चालू केला. बघा अशाप्रकारे प्रत्येकाने आयोजनाने देखभाल केली गेली. जयेश भोईर, या त्याच्या बाबांचा फोटो आहे बघा. लहानाचा मोठा जरा TFS मध्ये त्याचे वडील कार्यरत होते आणि अगोदरच्या वेळेस देखील इथे झाली होती 2 वर्षापूर्वी. तिथे जबरदस्त गोलंदाजी या जयेश भोईर नावाच्या गोलंदाजाने केली होती गोलंदाजी. ओ, चेंडू पडल्याचा थोडासा खाली राहतोय, मंद गतीने चेंडू हाताळला. यस, आमची बावडेकर मंडळी तुम्हाला आज बघायला मिळते. वेगळ्या धाटणीचा वेगळा आत्मविश्वास. आपला संघ कधी जिंकेल आणि कधी येईल आणि ट्रॉफी गावात ते कधी आम्ही नेऊ आणि मग ढोल बँजो पातकाने संपूर्ण रात्र कधी जागो. होळीच्या अगोदर इथे गुलालाची उधळ होताना तुम्हाला RPL बघायला मिळेल. 5 वेळेचा विनर बावडा संघ आपण बघितल्यात आणि होळीच्या अगोदर रंग उधळण्याचं काम हे तुम्हाला या मैदानात बघायला. पुन्हा एकदा जयेश, ओहो, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर झाली, ड्राईव्ह केलाय, सुंदर अफड केलं होतं. चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार तुम्हाला बघायला. ऑफ साइड ऑफ परफेक्ट ड्राईव्ह बघायला मिळाला. तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली. धन्यवाद डीजे. बॉलरकडे बॉलर नक्की डीजे बंद करा. बस क्रिकेटमध्ये हे लक्ष बघायचं असते. धावसंख्या होते 4 ने वाढून ती म्हणजे 8. उंबोळी संघाचा तू बघितला परफेक्ट बॅलन्सिंग संघ तुम्हाला बघायला मिळतो. 4 बॅटर हे त्यांच्याकडे निश्चित आहे. 2 बॅटरकडे तर मोठा अनुभव आहे ओपन क्रिकेटचा तुम्हाला बघायला. पुन्हा जयेश, चेंडू टटवला आहे, सरळ मिड विकेटच्या डोक्यावर निघून जाईल. 6 धावा, खणखणीत षटकार, थोडासा शॉर्टर लेंपून होता आणि चेंडूला सरळ झुगारून देतोय आणि चेंडू निघून जाऊन देतो डिस्कोलच्या डोक्यावरनं. 6 धावा, खणखणीत षटकार. नागपूर सारी रंगन रंगली. तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली. तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली. धन्यवाद डीजे. तारापूरच्या किनाऱ्यावरती गावातील लोक जमली असं गीत तुम्ही ऐकलं तर चिंचणीच्या किनाऱ्यावरती संत रोहिदास समाज एकवटला हे बघायला मिळते. आणि तुम्ही जर बघितलं त्या फलंदाजाचं नाव घेतलं हिमांशू. हिमांशूचं गुड बॅटर. वरोरचं क्रिकेटचं नाव जर घेतलं ना ते हिमांशूचं नाव पहिलं घेतलं जाते. दरवर्षी पद्धतीने आपल्या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना आपण बघत आहात. एक दर्जेदार स्पर्धा. मेंढ्यातील पॉवर प्लेचं दुसऱ्याचं खाताळणे काहीतरी कानमंत्र दिलाय सचिन भोईर यांनी. गुड बॉलिंग, चांगला पेन चेंडू पण तेवढ्या चांगल्यापणे खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ निघून जाईल का चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा, काय जबरदस्त बॅटची ब्लॉक केली. विराट कोहली स्टाईल प्रमाणे चेंडू टटवला गेला आणि चेंडू निघून जातोय. म्हणजे बघा 3 चेंडू मध्ये धावा कशा निघाल्यात. चौकार बघायला मिळाला. अफड होता थोडासा तो, झेलबाचा चान्स प्रयत्न केला. त्यानंतर बाकी अप्रतिम स्क्वेअर लेगला षटकार बघायला मिळाला आणि आता यष्टांमधला चेंडू चांगला अप ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला आणि या 4 धावांची धावसंख्या उभारली जाते ती म्हणजे 18 धावा. अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी करत असताना तुम्हाला एका साईडला संघ बघायला मिळतोय म्हणतो तो म्हणजे वरोर आणि दुसऱ्या साईडला आई एकवीरा उंबरोळी संघ. DP लाईन्स. ओहो हो, कव्हर ड्राईव्ह ऑफकोर्स झाला. झेल घेऊ की नको की दिदवा मनसुदीत पडलेत आणि इथे बाकी 2 धाव बघायला मिळतात. ओ, क्रॅम हा देखील प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतोय.
थोडेसे इंजुरी मध्ये आहेत आणि धावसंख्या 2 वाढत आहे, पण प्रॉपर बॅटिंग बघायला मिळेल. असं नाही की ऑकवर्ड शॉट मारतायत. चेंडू ऑन साईडला मारलाय, यष्टांवरचा स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मारलाय. म्हणजे एका प्रॉपर मॅजिकल बॅटिंग प्रमाणे जबरदस्त मॅन इन फॉर्म बॅटर तुम्हाला बघायला मिळतो हिमांशू. आणि धावसंख्या आहे ती 20. पुन्हा जयेश भोईर, चेंडू टटवलाय, स्क्वेअर लेगच्या रिझनला निघून जाईल का पाहायला मिळतोय. 4 धावा, खणखणीत चौकार. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची एकमेव एक षटकार बघायला मिळाला. 3 मैदानी शॉट मारले, एक एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री. आता ग्लास गेला तो डी स्क्वेअरला 4 धावा. तर 2 षटकं संपलीत आणि धावसंख्या झाली ती 24. हा 24 धावा, 2 षटकं 24 धावा. हा इंजुरी आहे, पंचनाने येऊन द्या, पाणी घेऊन जा तुम्ही जा, कारण समोरचा खेळ इंजुरी आहे तर त्यांना थोडं आपल्याला पाणी द्यावं लागेल. डीजे RPL खेळ जाम भारी 10 वर्षात एक नंबरी. RPL खेळ जाम भारी 10 वर्षात एक नंबरी. धन्यवाद डीजे. RPL नियोजन बारी 10 वर्षाने एक नंबर करे. काय गीत वाजवलं गेलं हो. बघता बघता फक्त झाड लावलं होतं, झाडाचं कल्पवृक्ष झालं, कल्पवृक्षांचं वटवृक्षात रूपांतर कधी झालं. असंख्य पारंब्या तुम्हाला संपूर्ण पैनाराशी बघायला मिळतात आणि हे वटवृक्ष म्हणजे RPL. जबरदस्त आयोजन. 2 षटकं झाली, 2 षटकामध्ये धावा निघाल्यात त्या 24. म्हणजे या षटकात 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पहिल्या षटकात 4 धावा झाल्या. आता बघा पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो हितेश, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. तुमचं ऐकून तोच आहे का? नाही, हा हितेश हर्ष. त्यानंतर हाताळलं ते म्हणजे जयेश भोईर महागडे पडले. आता स्वतः हितेश आहे. चला वेळ जडवू नका, हा तुमचा टायमिंग आहे. बघा इथे बॅटर टायमिंग नाही आहे. फिल्डिंग टीम लक्षात ठेवा. हा आम्हाला पाठीमागे लावावं लागेल. आपल्याला आयोजक बोलवते, आपल्याला कोणता संघ बोलवत नाही. हे जे समालोचकाला जेव्हा कळते ना तेव्हा चांगलं टुर्नामेंट बघायला मिळते, कारण आपण काम आयोजकांचंच करायचं आहे. मित्रता घरी दारी वेगळ्या पद्धतीने. ओ चांगला पहिले चेंडू थोडासा फ्रायटेड वन चांगला पहिले डावखुऱ्यापर्यंत घेऊन काढला सौरभ गांगुली स्टाईल पद्धतीने. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. क्वार्टर म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये जी नावं अनेक घरामध्ये घेतली जातात, 5 मित्र एकत्र येतात तेव्हा या शब्दाचं नावं घेतात. ते क्वार्टर म्हणजे 25 धावा. या बाकी फलकार तुम्हाला बघा. आमच्या महिला थोड्याशा सुस्तावल्यात, जेवण जास्त खाल्ल्यात, त्याच्यामुळे संत राहिले संध्याकाळच्या सत्रात. बाकी त्यांचं जोरदार तुम्हाला बघायला मिळेल. अनेकांचे संघ काही कांचे पराभूत झाले, काही कांचे संघ विजयी झालेत. पण खऱ्या अर्थाने 10व्या वर्षाचं पर्व काय बघायला मिळते. सामन्याला वेगळ्या पद्धतीने कलाटणी बघायला मिळाली. मोठ्या नामांकित संघाला देखील पराभव स्वीकारायला लागला पहिल्या सामन्यात. असे असंख्य संघ आपल्याला बघायला मिळाले. अभिकेतन फायटर सहज वाटलं होतं की 55 धावा सहज काढू शकतील, पण संघ कोलमडला. किरण जिथे लवकर बाद झाला ना तिथे खूप मोठं नुकसान झालं त्या संघाचं. काय इनफॉर्म बॅटर किरण तुम्हाला तिकडे बघायला मिळतोय. ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट ह्यातला जो फरक तुम्हाला बघायला मिळतो तशा पद्धतीने नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना फलंदाजाला कोणत्याही पद्धतीचं रूम देत नाहीये. पण फलंदाजाचं मी कौतुक करेन की तुम्ही एकरी 2 धावा आणि मैदानी शॉट जास्त खेळतायत. ओ काय प्रॉपर कट केलाय बघा. संपूर्ण लक्ष बॅलन्सिंग चेंडूवर होतं आणि शेवटच्या क्षणाला बाकी चेंडूला टॅप केला गेला गलीच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव ही तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावानिशी जो विचार केला तर फलकावर धावसंख्या लागलाय ती 26 धावा. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर होता 54. त्या 54 धावसंख्येला पराभूत केलं आणि एक चांगलं संघ एडव्हान्स संघाने विजय संपादन केलं. जबरदस्त बॉलिंग कॉम्बिनेशन, परफेक्ट लाईन अँड लेंथ, उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे एडव्हान्स संघ ह्या सामन्यात विजयी झाला. आता इथे आपण बघत आहात एका साईडला प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला संघ बघायला मिळतो वरोर डिप्पी लाईन्स वरून द्विजा प्रियांश म्हणून डीपी लाईन 11 तुम्हाला बघायला मिळतोय. द्विजा प्रियांश म्हणून ते डीपी लाईन वर तुम्हाला ठेवलं गेलं. धावसंख्या 1 ने वरते पंच इशारा करतात दिसत जाऊ 22 म्हणजे यष्टीरक्षकांना चुकी झाली आणि 1 धाव पुनश्च बाहेर होतो. पण आतापर्यंत तिसरं षटक खूप चांगल्या पद्धतीचं हाताळताना आपण बघत आहात, कारण 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत. 2 षटकं मॅन्डेटरीची संपली तेव्हा धावसंख्या होती ती म्हणजे 24. पहिल्या षटकात आल्या होत्या 4, दुसऱ्या षटकात जयेश भोईरच्या धावा निघाल्या 20. म्हणजे 2 षटकात
24 धावा होता मेंढ्या, तरी पण तिसरं षटक हाताळलं खूप चांगलं आणि परफेक्ट लाईन अँड लेंथ. हवेमध्ये चेंडू बॅकफुटला जाऊन पूल केलाय. डिस्क्वेअर लेगचा खेळ चेंडूच्या पाठीशी जातो. इथे बाकी झेल होईल का, आणि झेल सुटलाय. आल्या आल्या वाऱ्या संघ पावसाच्या धारा, अशा पद्धतीचं सोप्पा जे सोडला. आणि आमचं ताई एवढा तुम्ही चालतील तर जेवण पचणार तरी कसं हो, जेवण तुम्ही जेवणार पचणार तरी कसं. थोडा वेळ बसा, मॅचचा आनंद घ्या. सुंदर सावली तुम्हाला शोरूच्या बागेची बघायला मिळाली. इथे सुनार झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस, तुम्हाला कॅचेस पकडायचे मॅचेस तुम्हाला जिंकायचे असतात. इथे बाकी क्षेत्रक्षण बदल केला. त्या खेळाडूला बाकी सर्कलच्या आज फाईन लेगला ठेवलं गेलं आणि फाईन लेगच्या खेळाडूला डिस्प्लेला पाठवलं गेलं. 2 धावांची धावसंख्या होती ती 29. या षटकाचा शेवटचा चेंडू, चेंडू टटवलाय, सरळ जाईल. काउंटर कव्हरच्या रिझनला खेळाडू पोहोचलेला नाही आहे, पण गुड फील्ड असं वर्क करताना आपण बघितलं. धावसंख्या 1 निवडत्या, धावसंख्या होते ती 30 धावा. तर 3 षटकं संपली, 30 धावा झाल्यात वरोड संघाच्या. डीपी लाईन्स वरोड असं संघ तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर या षटकात फक्त तुम्हाला धावा निघाल्या त्या 6. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 20 आणि तिसऱ्या षटकात 6. म्हणजे चांगलं कमबॅक केलं. आणि खऱ्या अर्थाने फिल्डिंग पांगवल्यानंतर गोलंदाजाला कसं मुबलक प्रमाण मिळतं चेंडू हाताळण्याचं, त्याचं विद्यमान उदाहरण या षटकात बघायला मिळालं. जाऊया, ऐकूया डीजेचा एक आवाज. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल. धन्यवाद डीजे. आई एकवीर आईचं गीत आहे हो. लोणावळ्याच्या रस्त्यावर जायचं, पुण्याच्या हायवेवर चढायचं आणि एकविरीचं मंदिर पाहिलं की प्रत्येकाला नवसाली पावणारी देवी आग्रह कोळ्यांची, असं प्रत्येकाचं ख्याती केलं देवीचं गीत ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा संघ. हा टाइम आपण बॉलिंगच्या मध्ये पकडणार, कारण पाणी घेऊन गेले बॅटरला, म्हणजे हा चला विकेट अँड फायटर. आणि धावसंख्या किती आहे? 30 धावा. 3 षटक 30 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फुल केलाय, सरळ निघून जाईल का? नो बॉल देखील पंचाने दिलाय. आणि इथे बाकी पंच नो बॉल देत आहेत. मला भेटीला बोलवतय आई माझी गालाने गो हसतय. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले. धन्यवाद डीजे. पंच 6 देखील डिक्लेअर करा ना. पंच 6 देखील डिक्लेअर करा. ओके, यस, हे तुम्ही केलं म्हणजे आमचं झालं. फ्री हिट 7 धावा बघायला मिळाला. 3 षटकात 30 धावा निघाला होता. तिसरं षटक अफरातून हर्ष नाटाळलं. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे हर्ष, ज्याने पहिलं षटक सुंदर हाताळला होता. फक्त 4च धावा दिल्या होत्या. आता एकंदरीत विचार केला धावसंख्या होती ती म्हणजे 37 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते तुम्हाला. हिमांशू नावाचा वादळी खेळ करणारा, आत्मविश्वास दणावलेला आणि नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा विकेटवर असतो ना तेव्हा काहीतरी आपली बॅट सतत तळपट ठेवत असं बघायला मिळालंय. शांत डोक्याने कधी राहायचं ना, ॲग्रेसिव्ह पद्धतीने खेळताना बाकी हिमांशू तुम्हाला बघायला मिळतो. आणि म्हटलं ना वर फ्री हिट पंच घोषित करतात. बघूया फ्री हिटचा फायदा कसा उचलतात. यष्टांच्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळतात ते म्हणजे सचिन. एक खरोखरच दर्जेदार क्रिकेटपटू आपण सचिनला नेहमी पाहिला. आपल्या समाजासाठी जेव्हा वेळ मिळतंय तेव्हा बाकी RPL साठी अनेक वर्ष ज्यांनी कार्य केलं तो सचिन तुम्हाला बघायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू फसलाय. षटकार पाहायला मिळेल की बघायला मिळतोय. आणि इथे बाकी गुड फील्ड, एकच धाव दिलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केला. फ्री हिटचा चेंडूवर फक्त एकच धाव बघायला मिळते. काय कमबॅक केलाय. धावसंख्या 1 वाढलाय. धावसंख्या होते ती 38. आयोजक डिक्लेअर करा ना कोणाची मॅच आहे. तुम्ही दिल्या तिथे आमच्या मॅचेस संपल्या आहेत. आयोजक यापुढील मॅच कोणाची बघा, कारण तिसरं षटक चालू झालंय. आपल्याला इनिंग ब्रेक पण टॉस करायचं आहे. पुढील सामना जो आहे रोहिदास वॉरियर्स चटाळे आणि जय अंबे वॉरियर्स डहाणू. चला वृद्धाश वॉरियर्स चटाळे आणि जय अंबे डहाणू या प्लेइंग लिस्ट आणायची. इनिंग ब्रेक पण टॉस साठी प्लेइंग लिस्ट घेऊन यायचं आणि प्लेइंग लिस्ट वर गावाच्या खेळाडूचं नाव. ओखो, काय गोलंदाजी बघायला मिळाली. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळालाय.
ओ इथे बाकी बाद होत आहेत. खूप चांगली रणनीती वापरली हिमांशू यांनी, कारण ह्या खेळाडूला मोठे शॉट खेळता येत नव्हते, त्याला बॅकफुटला पाठवलं, पण ज्या पद्धतीने ते साथ निभावली ती चांगल्या पद्धतीने बघायला. आता बाकी न्यू बॅटर तुम्हाला पाहायला मिळतात ते पार्थ उमरगावनो खिलाड़ी છે પાર્થ. અહીંયા રમેલી મેચ છે આપણે સમાજવાની રોહિદાસ પ્રીમિયર લીગ. તમે મહારાષ્ટ્રમાં ચિંચણી ગામમાં રમવા આવેલા છે અને આજે તમે ખેલાડુમાં તમારે જે આઇકોન ખેલાડુ તે બધા છે અહીંયા છે વરોરા ટીમ માટે અને હવે તમે જો ચાન્સ મળે તો બેટિંગ કરવા જોઈએ. હિમાંશુ તો વધારે સરસ બેટિંગ કર્યા કરે છે, પણ તમારે બી ચાન્સ છે અને તમને પ્રમોટ કર્યો છે વન ડાઉન બેટર માટે, તો તમે બેટિંગ કરવા જોઈએ છે. બધા જેટલા ગુજરાતીમાં ખેલાડી આવે છે ઉમરગાંવ, દેહરી, સંજાણ, કત્તલવાડ, જેટલા બી ગુજરાતના ખેલાડી છે તે બધાને આજે ચાન્સ છે અહીંયા રમવા માટે. पार्थ नाव से बैटर तुम्हारा पार्थ जी ये बहुत ही सुंदर मौका है, ऐसे मौके नहीं मिलते हैं. जिस मौके पे आप अगर चमक जाएंगे तो आपकी शादी होगी ना, तो भी पूछेंगे चिंचनी की राउंड में ये खेला तो नहीं छोकरा है, तो ये पहचान बन जाती है. काय मॅन इन फॉर्म जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला, आज विवेकची बॅटिंग काय तळपताना बघायला मिळाली. मिस शॉट लागलाय, मिड ऑनच्या रिझनला खेळाडू जातोय, यस कॉल होतोय का पायाला, आणि इथे मोठा झटका बघायला मिळतो. जबरदस्त कॅच घेतला, त्या खेळाडूचं नाव आहे ते भावेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. मिड विकेटच्या रिझनला जबरदस्त कॅच घेतलाय आणि इथे बाकी हिमांशू बाद होते. हिमांशूने किती धावा काढल्यात? 31 धावाची बहारदार खेळी आपल्या वरोर संघाला खेळताना, डीपी लँड संघाला खेळताना बघितलाय. तारापूर गावचा खेळाडू भावेश जबरदस्त कॅच घेतलाय. 31 धावाची आक्रमक खेळी आपल्या संघासाठी खेळलाय हिमांशू याने. डकआउट मध्ये येताना बाकी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जातं. ज्या पद्धतीने ज्या खेळीसाठी त्याला मानलं जात आहे तशा पद्धतीची खेळी करताना इथे डकआउट मध्ये लोटतात. दुसऱ्या गडी तंबूत परततोय आणि बाद झाले ते योगेश. हा अनेक वर्ष बावडा गावचा आयकॉन होता आणि बावडा गावाला 5 ट्रॉफी जो जिंकून दिल्यात ना, त्यांचा बहुमोलाचा हात या योगेश नावाचा. योगेश जी 5 साल आपने बावडा को जीत दिलाई है और इस बार अपने गांव बदला है. आप आइकॉन दूसरी टीम के खिलाड़ी हो चुके और टीम है वरोर. मोठा फटका खेळायचा होता, बॅटर पॅड होते, एक धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती 39. चांगलं कमबॅक केलं. चौथं षटक मार्गस्थाने प्रॉपर 18 मिनिटं झालीत आणि चौथं षटक तुम्ही बघत आहात. 1-2 मिनिटं आपण मानतोय, पण त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात 25, 26, 27 मिनिटं की तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळेल. काय सुंदर आयोजन केलंय. जबरदस्त अंपायरिंग पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळते. क्लिअरिटी आणि क्लिअरन्स काय असावं ते प्रत्येकाने बघायला मिळते. उत्कृष्ट ग्राउंड फील्ड, डीजेचा चांगला आस्वाद. ओके, गुड बॉलिंग. इथे बाकी चेंडू फसलाय, जबरदस्त कमबॅक केला. या गोलंदाजाने बघा एक षटकार दिला, फ्रीटचा चेंडू देखील मिळाला होता, तिथे देखील चांगला कमबॅक केलाय आणि जबरदस्त गोलंदाजी हाताळताना गोलंदाजाला बघायला लागेल. आणि सचिनचं मोटिवेट बघा, एका खेळाडू यष्टीरक्षक कशा पद्धतीने मोटिवेट करतो, बाकीच्या खेळाडू सुद्धा नेव्हर माइंड खूप चांगली गोलंदाजी करतो आणि हे आत्मसात असायला पाहिजे. एखादा खेळाडू संपूर्ण टीमला घेऊन असेल ते हे मोटिवेट करण्याचं काम ते बघायला मिळतं. गुड किपिंग अँड गुड ऑर्गनायझेशन. संपूर्ण संघाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात सचिन. आणि या गोलंदाजाचं मनापासून मी कौतुक करतो. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, हर्ष नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा राईट अमोर्तीकडे मारा करतोय. सरळ डाव खेळलाय, मिस टायमिंग झालाय. डीप लॉंगचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल का? एकच धाव बघायला मिळेल. गुड फील्ड अँड गुड थ्रो. ओ आणि इथे गडी बाद झालेत. योगेश जे आयकॉन खेळाडू होते ते बाद झालेत आणि मोठा झटका. म्हणजे योगेश असणे शेवटच्या षटका देखील धावा निघतात आणि एका धावाने विचार कर धावसंख्या 1 निवडून होते ती 41 धावा. डीजे 41 धावा झाल्यात. 4 षटक संपली. 10.001 च्या सरासरी धावा काढतात. काय जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते आणि ग्राउंडचं ग्रीनरी पाहिलं तर कोणत्याही खेळाडूला डायम मारण्यासाठी भीती वाटणार नाही.
चिन्मय आहे गोलंदाज. हा कुठचा चिन्मय? देहरी गावण्याचे आपले चिन्मय. नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो श्रेयश. 4 षटकं झालीत, 41 धावा. आपण म्हणत होता ना की टॅनिकच्या चेंडू आहे 70 धावा बघायला मिळते, तिथे 54 हायस्ट स्कोर आहे. बघा धावा होत नाही आहेत. यानंतर बाकी चटळ्याचा संघ आम्हाला बघायला मिळेल, ज्याने आम्हाला सुंदर जेवणाची मेजवानी दिलाय. उत्कृष्ट दर्जाचं खाणं तुम्हाला दिलं गेलं. ओ डायरेक्ट हिट कदाचित झाला असतं. लँडिंग चेंडूचा 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. 43. काय सुंदर क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. यावर्षी आहे ना अनेक उलट फेरवाढ झालेत, मोठमोठे संघ पराभूत झालेत, नवनवीन खेळ तुम्हाला बघायला मिळालेत. 10वं पर्व हे तुम्हाला पाहायला मिळालं आणि खरोखर एक दर्जेदार खेळपट्टीपेक्षा दर्जेदार मैदान तुम्हाला बघायला मिळते. हो बाजूने हिरवळ अप्रतिम असं मैदान साकारलं गेलं चिंचणी गावदेवीचं. ऑन ड्राईव्ह जबरदस्त फिल्डिंग, परफेक्ट टायमिंग बघायला मिळालं, पण तेवढ्याच पद्धतीचं चांगलं क्षेत्ररक्षण हाताळलं गेलं. गुड फील्डवर काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं उंबरोळी संघाकडनं. आणि उंबरोळी संघ एक विशेषतः त्या क्षेत्ररक्षणाने जाणला जातो. जेव्हा आपण ओपनची स्पर्धा बघत असतो तेव्हा देखील बघितलं की उंबरोळीचं क्षेत्ररक्षण एका वेगळ्या दर्जाचं तुम्हाला बघायला मिळतात. आज अनेक रथी महारथी लवकर बाद झालेत. किरण जाधव बाद झाला, आता बघितलं आयकॉन खेळाडू योगेश हा देखील लवकर बाद झाला. असे अनेक खेळाडू आज कुणालाच पहिल्या साला चांगली खेळी करता आली नाही, आपण तिथे बाकी विवेक करून गेला. असे अनेक उलटफार इथे बाकी बघायला मिळालं. पुन्हा एकदा राईट अबोर्ड तिकडे मारा करतोय. चेंडू टटवला आहे, हवेमध्ये आहे, स्वतः कॉर्नर बोलचा आज गोलंदाज जातोय आणि जबरदस्त कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी हाताळताय ना. मूर्ती छोटी कीर्ती महान अशा पद्धतीचं परफेक्ट लाईन अँड लेंथ फलंदाजा दखून ठेवण्याचं काम केलं आणि 5वं षटक म्हटलं की हाणामारीचं. गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. हॅलो हॅलो डीजे. पंचांना विनंती आहे आपला थोडा स्पीड वाढवायचा आहे सामन्यांचा, कारण अजूनही आपल्याला 3 सामने आजच्या दिवसामध्ये खेळायचे आहेत कोणत्याही परिस्थितीत. तर थोडासा स्पीड वाढवायचा आहे, टीम मीटिंग थोडा कमी करायला सांगायचं आहे. पंचांना विनंती आहे. चला बॅटरने डकआउट मध्ये लवकर द्यायला पाहिजे, तेव्हाच त्या मॅचेस होऊ शकतात. खरोखर बघितलं एक चांगला संदेश दिलाय, कारण आपल्याला आजच्या मॅचेस आजच्या दिवस व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक सामने तुम्हाला 6 षटकाचे बघायला मिळेल. बघा ही आयोजनाची कळकळ तुम्हाला बघायला मिळते. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो चिन्मय. कव्हर चॅलेंजला चेंडू टटवला आहे, सरळ निघून जाईल का? अप्रतिम षटकार एक्स्ट्रा कव्हर चॅलेंजला आल्या आल्या सरळ चेंडू धाडलाय. 10 नंबरची जर्सी घातलाय ना. हो 10 नंबर म्हणजे सचिन प्रणय नावाचा खेळाडू आणि वरोर गावचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. वाराच्या विरुद्ध खेळण्याची मुभा त्या नेहमीच बघायला मिळते. बंदरावर मोठमोठे षटकार मारताना खेळाडू आपण बघितला आणि स्वतः कर्णधार वरोर गावाचे कर्णधार असतात. पण आज बाकी आपल्या वरोर संघासाठी खेळताना बहुमूल्य षटकार बघायला मिळाला. 6 धावसंख्या होती ती. 50 धावा फलकावर लागल्यात. ओहो रायझिंग डिलेवरी पहिल्यांदा चेंडू जातोय गलीच्या रिझनला. 1 धाव तिकडे बघायला मिळेल लेग बायच्या रूपामध्ये. 51 धाव फरकावर लागल्यात. या षटकातला शेवटचा आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू बघायला मिळतो. शेवटच्या चेंडूवर किती धावा निघतात, किती मोठं टार्गेट एकविरा संघाला उभं करतायत उंबरोळी संघासमोर. डीपी लाईन्स वरोर संघ ते बघायला मिळते. पाहूया कशा पद्धतीने आतापर्यंत जबरदस्त एकमेव बॅटर ज्याने बॅटिंग केली ती 31 धावाची हिमांशू. चेंडू टटवला आहे, चेंडू हवेमध्ये आहे. डीप लॉंग ऑफ चॅलेंजचा खेळाडू पोहोचेल का? 1 धाव तिकडे बघायला मिळते आणि बघता बघता 2 धाव देखील पूर्ण होत आहेत आणि तिसरी पाहायला मिळेल का? गुड फील्डवर खूप चांगलं एक्स्ट्रिक्शन केलं. 2 धावांची धावसंख्या होती ती 53. 54 धाव विजयासाठी करायचे आहेत. डीजे थांबा. चला जेवणाची व्यवस्था जे लोक जेवायची बाकी असतील. संदीप कांबीत कृपया मंचावर यायचं आपण जरा. चला जे लोक जेवायचे त्याचप्रमाणे श्री बाळकृष्ण कापसे. पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. दीपक भाऊ पुढील सामना जो आहे जयंबे वॉरियर्स आणि रोहिदास वॉरियर्स चटाळे दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया लवकरात लवकर यायचं आहे.
आणि पंचांना सुद्धा विनंती आहे, सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. आपल्याला अजून 3 सामने खेळायचे आहेत. चला, रोहिदास वॉरियर चटाळे आणि जय अंबे डहाणू संघ या. आपल्याला अगोदरच आव्हान दिलं होतं की आपण टॉससाठी यायचं आहे. दादा कोणाला टॉससाठी बोलवायचं आहे? दीपक भाऊ 1 मिनिट हा फक्त. श्रीयुत संदीप कांबीत, बावडे गाव मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे हिशेब तपासनीस ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे श्रीयुत बाळकृष्ण कापसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये 2 वेळा संघमालक म्हणून ते सहभागी झाले होते आणि बऱ्याच वेळा आपल्याला आर्थिक मदत करतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. त्यांचं स्वागत करतील मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेश जाधव. दीपेश, आपण प्लेइंग 11ची लिस्ट आणलेली नाही वाटतं? आणले ना? ओके, थँक्यू. या संदीप भाऊ या ना, चालले. नाणेफेक करण्यासाठी मी श्रीयुत बाळकृष्ण जाधव, उपसरपंच बावडे यांना विनंती करतोय नाणेफेक करायची पुढच्या सामन्याची. या बाळकृष्ण जाधव साहेब या. आपल्या व्यासपीठावरती आपण यायचं आहे, जेणेकरून एका साईड संघ तुम्हाला बघायला मिळते, तो म्हणजे डहाणूचा संघ जय अंबे आणि रोहिदास वॉरियर्स हा चटाईचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. रोहिदास वॉरियर्स संघ या तुमचे चटाई संघाचे कडे आलेत का? श्रीयुत बाळकृष्ण कापसे यांचं या ठिकाणी स्वागत करतात आमचे मंडळाचे उपाध्यक्ष श्रीयुत राजेश जाधव. चटाई आणि डहाणू. चला, या संघनायक डहाणू संघ कर्णधार आवाज पोहोचतोय मला वाटतं 3दा. प्लेइंग 11 बनवत आहेत. ओके, यस यस. नाही, चांगला नियम आहे, कारण की तुम्ही प्लेइंग लिस्ट बनवता, समोर नावं देत आहेत. चला, आमचे परम मित्र राजेंद्र जाधव मिळतात. त्याला कर्णधार या ना, मग तुमच्या बाईट घेता येत नाही बघा. काय माहितीये का, मॅच ऑन झाली की ती आपण थांबू शकत नाहीये. कशासाठी करतो? तो तुमच्या बाईट घेण्यासाठी आम्ही करतो. वेळेवर नाणेफेक झाली पाहिजे. तुम्ही कॉल करणार ना? तसं नाही. चला, फलंदाजांना पाठवायचं आहे. आई एकविरा, प्लीज फलंदाजांनी मैदानात जायचं आहे. सामन्याला उशीर करू नका. त्याचप्रमाणे पंचांना सुद्धा विनंती आहे. आरपीएल आलाय. टॉस जिंकलाय डहाणू. काय घेणार? आपल्याला अजूनही 3 सामने खेळायचे आहेत. फिल्डिंग घेणार. फिल्डिंग कशी? अन्यथा उद्याचे सामने 4 षटकांचे खेळावे लागतील. सर्वांची जबाबदारी आहे. खूप मोठीशी झालेली नाहीये, तर प्रथम फलंदाजी घेऊन थोडंसं अतिरिक्त दडपण घेण्यापेक्षा सेकंड फलंदाजी केलेली थोडं उपयुक्त राहील असं एक विचार आहे संघाचा. टेंटेटिव्ह उत्तर मिळालं. जे व्याख्यानानं आपण म्हणतात ना, संदर्भाचं स्पष्टीकरण करता उत्तर मिळालं. दीपेश, पाठ आहे तो. टॉस जिंकणे काय, टॉस हरणे काय, किती धावा करण्याचा प्रयत्न करा हे तुला मी डायरेक्ट विचारतो. नक्कीच पहिला सामना आहे. मी सुद्धा नाणेफेकी जिंकलो असतो तर सर्वप्रथम क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु आता फलंदाजीला सामोरे जावे लागणार आहे. आणि समोरचा संघ डहाणू संघ माझ्या मामाच्याच गावचा संघ आहे, तरीसुद्धा आम्ही त्यांना एक 55 ते 60 धावांपर्यंत लक्ष देण्याचा नक्की प्रयत्न करू. निश्चितच 55-60 धाव खूप मोठे बघायला मिळते. थँक्यू सो मच दादा. नाणेफेक तुम्ही बहुमूल्य वेळ दिला. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. एका साईड डहाणू, एका साईड चटाळे. आणि अवर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे तुम्हाला बघायला मिळतील ते. एक मिनिट संदीप भाऊ. खेळाडू कक्ष हा फलंदाजी करणाऱ्या संघाकरता रिकामा करायचा आहे. जर कोणी त्या ठिकाणी बसलेले असतील तर कृपया फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळाडू कक्ष रिकामी करून द्यायचा आहे. तुमची टीम तर दाखव, कोण कोण आणते. फक्त हा दाखव. अरे मी तुझ्या समोर लिहितो फक्त कोण बॉलर आहेत तुमचे. चला, आयकॉन खेळाडू मेहूर स्वतः गोलंदाज आहेत. आज बघा धावा संख्या आहे ना, जास्तीत जास्त हायस्ट धावसंख्या 54च झाला आहे. अजून देखील 60-65 धावा आपल्याला बघायला मिळाल्या नाही. पहिल्या षटक घेऊन जातो मेहुल.
ओहो, चांगल्या पद्धतीने अक्रॉस मध्ये खेळला चेंडू जातो डिस्क्वेअरच्या रिझनला. खडखडीत चौकार. काय प्रॉपर स्विफ्ट शॉट तुम्हाला बघायला मिळालं. निशान ओपन स्पर्धा खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. 70 लाख रुपयाची स्पर्धा असते ते खेळत असतोय. ओहो, इथे बाकी लो फुलटा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर तो एक अवधी आहे हा, त्या अवधीमध्ये तुम्ही घेतलात ना DRS. आता तुमचा टाइम संपलाय. विदिन 15 सेकंदामध्ये तुम्हाला DRS घ्यायचं. आता तुमचं टाइम संपलं, 15 सेकंद निघून गेली. त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला DRS घ्यायचं असते. चला, विपुल पाली यांच्याकडनं हर्षसाठी पारितोषिक 3 बॉल 3 षटकार म्हणजे हॅट्रिक षटकार मारला तो विपुल पालीकडनं. ओहो हो, जबरदस्त कमबॅक केलं. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू लो फुल टच टाकला. त्यानंतर बाकी पुन्हा चांगला कमबॅक बघायला मिळालं. आयकॉन का घेतलाय हे सिद्ध करत असताना हा तुम्हाला मेहुल नावाचा खेळाडू बाकी दाखवतोय. DP वरोर विरुद्ध आपण बघत आहात विरा उमरोळी. अक्रॉस पॉईंट चेंडू खेळला. चेंडू सरळ निघून जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. धगधगत्या उन्हामध्ये चाहूल लागावी प्रत्येकाला. कसं लागते आईच्या हाताला चटके तेव्हा मिळते मला खडी साखर भाकर. शांताबाई शेळकेंची अनेक गीतं तुम्हाला बघायला मिळतात. कवितेची आठवण करताना आज बाकी मैदानामध्ये तुम्ही क्रिकेट खेळतात ना तेव्हा सर्व काही बघायला मिळत आहे. 6 धावा झाल्यात. 54 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. परफेक्ट बॉलिंग, परफेक्ट लाईन अँड लेन पद्धतीची इथे बाकी गच्चा यष्टीरक्षण बघायला मिळालं. चला, गौरी संदीप जाधव जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. आपली वाट आपली पप्पा बघतायत. गौरी जाधव कुठे असतील कृपया आमच्या समालोचन कक्षात आपले पप्पा आपली वाट बघतायत. गाडीची चावी पप्पांना कुठेतरी जायचं आहे. ओके, यस बघा अशी असायला पाहिजे. दोन्ही कॅप्टन प्लेइंग 11 तुम्हाला बघायला मिळेल. चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू निघून जाईल का गॅपमध्ये एक धाव बघायला मिळते. बाउन्स झालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. व्हॉट ॲथलीट. हर्षच्या बॅटरीतून 2 धाव बघायला मिळतात. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. दैविक नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. दैविककडे क्षमता आहे. या अगोदरच्या देखील 2 वर्ष आपण त्याच्याकडनं क्षेत्ररक्षण करता आपण बघितलं. सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समुंदरा. धन्यवाद डीजे. जिथे एक शब्द भेटला हो तुमच्याकडनं मला कारण येण्या सोमवारी छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि त्या अनावरणाचं अँकरिंग माझ्याकडे दिलं आहे. आपण ड्रीम सिटीमध्ये गेलात, उतरला डीमार्टच्या समोर जिथे टाटा हाऊसिंग आहे तिकडे रात्री 8 वाजता छत्रपती शिवराय मित्राचं अनावरण आहे. आणि सांगायला अभिमान वाटेल की ती बांधणारी कमिटी कोणती आहे, ती UPची कमिटी आहे. बघा आता गर्व असायला फक्त महाराष्ट्राला संपूर्ण शिवरायाचं चित्रकण तुम्हाला तिकडे बघायला मिळालं. सर्व प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा विनंती करतोय, भोजनाकरिता जायचंय. आपण 3:30 वाजता भोजन थांबवणार आहोत. चला बघा, ज्यांना जेवण करायचं जेवण करायचं आणि मग 3:30 वाजता आम्ही काउंटर बंद करणार आहोत. त्याची कृपया नोंद घ्या. योगेश नावाच्या गोलंदाजाला राजेंद्र जाधव बावडे आमचे वनविभाग अधिकारी ह्यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. जो अनेक वर्ष बावड्यामध्ये आयकॉन खेळला, त्याने 5 पर्व जिंकून देण्याचं काम बावडे गावाला केलं. तो यावर्षी आयकॉन खेळाडू योगेश हा वरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो आहे. आणि याच्या प्रत्येक विकेटसाठी बावड्याचे वनविभाग अधिकारी म्हणून बोईसरमध्ये कार्यरत असणारे, पालघर तालुक्यात कार्यरत असणारे, त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं. धावसंख्या झाली ती 9. 24 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या. योगेश राईट मोठीकडे मारा करतात. ओहो, ये कहाँ पे बेदिया या वहाँ है ना कहाँ है, ये तो बिल्कुल अंडमान निकोबार के बेट में गिर गई है. काय जबरदस्त फटका बघायला मिळतोय. म्हणूनच तर म्हटलं जातं ना, उमरोळीच्या गावामध्ये जायचं, या खेळाडूचं नाव विचारायचं, वळणार वळायचं, संत रोहिदासनगरमध्ये थांबायचं, उजव्या गलीत वळलं की डाव्या हातात 4थं घर त्याचं पाहायचं. असं प्रत्येकाला माहिती असणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. बघा, एखादा खेळाडू प्रख्यात असताना का आजोबापासून तर तरुण वर्गापर्यंत त्या खेळाडूचं घर कोणतं, ओटं कोणतं, अंगण कोणतं हे दाखवणारा.
नाही नवीन नवीन चेंडू द्यावं लागेल. दुसरं षटक चालू आहे ना. नवीन द्या ना. आहे ना खाली बघा. नवीन बॉल द्यावं लागेल कारण दुसरं षटक सुरू आहे. चेंडू द्या लवकर द्या चेंडू. आहे जातोय चेंडू पोचतोय. द्या द्या नवीन चेंडू पोचवा तुम्ही द्या. हा घ्या प्लेअर मागे या बघा चेंडू. पटकन पटकन चेंडू द्या. चालू करा सामना. चला जबरदस्त तुम्हाला बघायला मिळालं या खेळाडूकडे का बॅटिंग क्लास तुम्हाला बघायला मिळालाय. धन्यवाद. चेंडू सध्या आरोग्य खात्याच्या विभागात गेलाय म्हणजे जिथे आमचा सरकारी दवाखाना चिंचणीचा आहे ना त्या दवाखान्यात चेंडू हरवलाय. वेगवेगळ्या प्रकारे सर्जन केलं जाईल तपासणी केली जाईल आणि मग दिवसात 3 गोळ्या घ्यायच्या सांगितलं आणि मग तो चेंडू पुन्हा परत येईल. काय जबरदस्त बॅटिंग. निशांच्या अनेक आम्ही बघितला तो मग सातपाडीचं मैदान असो आर्यन पालघरचं असो अनेक बोईसरचं मैदान असो खैरा फाटक असो असंख्य ठिकाणी चांगली फलंदाजी करण्याचं काम प्रॉपर उंबरोळीच्या ओपन क्रिकेटमध्ये करण्याचं काम निशान करतोय. आता बेस्ट वर्सेस बेस्ट अशी काटेकी टक्कर तुम्हाला बघायला मिळते. ओहो पुन्हा बैठकी शाट मारलाय. यो 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 विमान गो उडतो आकाशात ग. हे गीत आता ऐकलं तसं आई माझी बसली डोंगरावरती विमानात ग बघायला मिळतंय. जबरदस्त शॉट. मॅन इन फॉर्म मुंबईचा राजा आज बाकी चमकतोय या चिंचणीच्या गावामध्ये आरपीएलचा तारा. दादा डीजेवर षटकाला गीत नाही वाजवलं यार. चेंडू द्या दीपक भाऊ चेंडू द्या. पुन्हा नवीन चेंडू द्यायचा दादा. का माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. धन्यवाद धन्यवाद. जो बाहेरून आला चेंडू तोच घ्यायचा आहे. बघा त्या चेंडूने सांगितलं की दादू मला नवरोग केलाय. बघा कशा 2 चेंडूवर बाशिंग मारलं दुसरा चेंडू अंतरपाठ पकडलाय. आता बाकी हॅट्रिक मारलं की बाकी फक्त गोलंदाजाचं लग्न लावायचंच बाकी राहिलाय. काय काय घडतं या मैदानावर. म्हणतात ना सांगताची साथ असावी समाजाचं नातं असावं ओळखीचं रूपांतर तुझं माझं न फक्त चेंडू पोळीचं नियंत्रण व्हावं अशा पद्धतीने बघायला मिळतं. संदीपजी बघतात ना कधी हसणार तर कधी रुसणार कधी दुखात तर कधी दुखात. कारण माणसाचं आयुष्य कशा चढ उतार तसा हा क्रिकेट सामना चढ उतार आहे. कधी गोलंदाजी कक्षाकडे कधी खरं. पण आतापर्यंत निशान नावाचा दबदब तुम्हाला बघायला मिळतंय. हा वाकडा का खेळतो कारण उमरोली गावाला प्रदक्षिणा घालूनच पालघर जावं लागते. वळायचं पंचायत टाकायचं पुन्हा वळायचं कोळगाव की टाकली कलेक्टर ऑफिस टाकली का मग पालघर बघायचं. अशा पद्धतीचे शॉट तुम्हाला बघायला मिळतात. एज घेऊन गेलाय चेंडू निघून जाईल का थर्ड मॅनच्या रिझल्टला बघायला मिळतो. डन 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 करून निघून जातो चेंडू. सीमा पलीकडे जायला मिळतो. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दादा एकविराईची मॅच आहे एकविराचे घेतला किंवा आता ते देवा मला पावशी हे घेतला. चला जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघा. निशाण नावाचं वादळ का मला खेळलं जातं उमरोळीचं का मला पालघर तालुक्यात चांगलं ओळखलं जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना बघायला मिळतो. पुन्हा योगेश एज घेतलाय फाईन लागला चेंडू. हो हो खराब क्षेत्रक्षण बघायला मिळते. इथे गोलंदाज काय करणार हो. तुम्ही साथी सवंगडाची साथ मला मिळणार नाही तर मी एकटा किती लढणार अशा पद्धतीचं बघायला मिळतोय. आणि धावसंख्या 4 ने वाढत होते ती 27 धावा फलकावर लागला. 54 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणतात ते गावशील का. धन्यवाद डीजे. बघा समोरचा संघ खेळू नका ना. तुम्ही समजा चेंडू मध्ये गेला आणि बाउंड्रीचा चेंडू त्याच्यावर आदळला मग आपण काय करायचं. बघा तुमचा चेंडू मध्ये गेला तिकडचा ड्राईव्ह चांगला आदळला तर आपण काय करणार. पाठीमागे भरपूर जागा आहे तिकडे खेळा तुम्ही जाऊन. काय जबरदस्त मॅन इन फॉर्म कुठे होता पहिल्या धाव संख्या आणि इथे बाकी योगेश्वर प्रहार करतोय. ओखो चांगला पंच केलाय पॉईंटच्या रिझनला आणि इथे बघायला मिळतंय चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. मॅन इन फॉर्म बॅटर म्हणून म्हटलं जात आहे आणि का म्हटलं त्या खेळाडूला लाख मोलाच्या स्पर्धा अनेक वेळा जिंकण्याचं काम केलं. पालघर तालुक्याला नामांकित फलंदाजामध्ये एक फलंदाज मानला जातो तो निशान.
31 धावा झाल्यात. 31 धावा म्हणजे 27 धावावर निशान नावाचा फलंदाज बाकी तुम्हाला खेळताना बघायला मिळतोय. 8 चेंडू 27 धावा खेळतात. अजून बॅकफुटला गेला, इथे बाकी केला, इथे धावबादाचा डायरेक्ट हिट पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानेशी धावसंख्या होते ती 32 धावा या तुम्हाला फलकावर पाहायला मिळतात. 2 षटकं 32 धावा. चला धन्यवाद. धन्यवाद विजय. चला कृपया करून मध्ये डायरेक्ट कोणी पाणी घेऊन जाऊ नका. पंच जेव्हा सांगतील तेव्हा पाणी घेऊन जा. 18 चेंडू आणि 22 धावा आहेत. काय जबरदस्त बॅटिंग क्रॅकर विद्यार्थीने प्रमाण केलं. असं म्हणतात ना की रंगाचे रंग उधळणारी होळी सिमगा तुमच्या समोर येत आहे. पण आजच बाकी दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर या मैदानामध्ये रंगाची बरसात केली जाते. होळीच्या क्षणाची चाहूल जाऊ नको आमचे बॅटर तुम्हाला देतात. खेळाडू कृपया करून नका जाऊ मैदानामध्ये. बॉल तिकडून आला ड्राईव्ह तुम्ही काय करता. चेंडूवर चेंडू आदळला शेतक शिकतो मग भांडणाचा काळ आहे ना. पाठीमागे एवढी जागा आहे, खेळा तिकडे. आपण युट्यूबवर तुम्ही जेव्हा खेळतील मैदान तेव्हा दिसतील, काही शंकाच नाही आहे. बघा सुजाण सुशिक्षित नागरिक तुम्ही आहात. कुठे कोणाला किती शोभेल ते करावं बघायला मिळतं. एका साईडला चटाळ्याचा संघ ऑस्ट्रेलियन वेशभूषा पाहताना तुम्हाला बघायला मिळतो. एका साईड डहाणूचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 2 मातबर संघ तुम्हाला बघायला मिळतील. एका साईडला चटाळे आणि एका साईड डहाणू हे संघ तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे रोहिदास वॉरियर चटाळे आणि एका जय अंबे डहाणू ह्या 2 संघातले म्हणजे शेवटचा आजचा लिंकचा मॅच तुम्हाला बघायला मिळणार, ज्यात म्हणजे प्रत्येक संघाचे सामने खेळले जातील. चला घाई करा प्लीज. चला वरोर संघ घाई करा. काय बॅटिंग केलं, जबरदस्त बॅटिंग. 2 षटकामध्ये 32 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. आता 18 चेंडू 22 धावाची आवश्यकता. आज जर बघितलं तर आतापर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघच आतापर्यंत जिंकला आहे. बघूया कदाचित या सामन्याला कर्नाटक मिळेल का. संदीप गावण हे देखील स्कोरिंग करतात, कारण आमचे यश तामोरे हे जेवणासाठी गेलेत आणि एक चांगल्या पदाची अजून एक भूमिका पार पाडतात आमचे संदीप गावण. आणि नेहमीच मी आणि संदीप गावण अनेक वेळा संदीपमध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी एकत्र होतो. असं लाखमोलाच्या स्पर्धा असतात. येणारी वंजारी प्रीमियर लीग तुम्हाला आवर्जून आमंत्रण केलं जातं आहे. आज रात्रीच्या सत्रात तुम्हाला ऑप्शनला देखील भेटतील. ओ ऑफ साईड ऑफ स्टंप परफेक्ट गोलंदाजी तुम्हाला मेहुलकडनं बघायला मिळाला आहे. आयकॉन खेळाडू आहे. प्रॉपर क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं. चोहो बाजूने हिरवगार मैदान, मिडॉन, मिड विकेट, डी स्क्वेअर लेग, फाईन लेग सर्कलच्या आत थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते. ही क्षेत्ररक्षणाची ओरचना. रिव्हर्स खेळले, निघून जाईल चेंडू. फार 2 क्षेत्ररक्षण मधला प्रॉपर टायमिंग बघायला मिळाला. काय अप्रोल्युटली बॅटिंग, गुड मॅन इन फॉर्म बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. सोनाली भोईर, काय आवाज आहे हो. ज्ञान कोकळीचा आवाज कसा असावा, असा म्हणजे ताईचा आवाज पडला की साक्षात आई एकविरीच आईचं दर्शन झालं असं आम्हाला बघायला मिळते. ओ हो बना बना के खेळना चाहते ते, पण यावेळेला बाकी गोलंदाज चतुर निघाला, पेस कमी केला, तुझी बॅट अगोदर फिरली गेली आणि निर्धाव चेंडू बघायला मिळाला आहे. आज खरोखरच काही फलंदाजांनी प्रत्येकाची मनं जिंकली. अफुटली गुड बॅटिंग. पण निशान नावाला जसं आपण लौकिकास मानला त्या तशा पद्धतीची. यानंतर देखील डहाणू आणि चटाळ या संघात देखील चांगले मोठे उगवते तारे आणि अनुभवाची शिदोरी असे मोठे संघ बघायला. परफेक्ट बॅलन्स संघ आहेत दोन्ही. एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, गुंडप्पा विश्व स्टाईल प्रमाणे चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. सुमार दर्जाची फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. असे चेंडू तर बाकी थांबवायलाच पाहिजे. यावेळेला गोलंदाज काय करणार हो. 11 जणांमध्ये तुम्हाला जेव्हा ऑप्शन होते, ऑप्शन तुम्हाला घेतलं जाते आणि जेव्हा तुम्हाला संधी निर्माण होते समाजामध्ये चमकण्याची, आणि अशा वेळेस तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करून शाबासकी मिळवा, जेणेकरून पुढच्या वर्षी पुन्हा ऑप्शन मध्ये तुम्हाला बघितलं जाईल. इथे बाकी धावसंख्या 4 वाढ होते ती 40 धावा फलकावर लागल्या. 14 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला करत असताना पाहायला मिळतोय. निशान 36 धावावर खेळतोय. प्रॉपर क्रिकेट बॅटिंग बघायला मिळते. 14 धावा. ओहो खो, काय केलंय आईच्या गावात असं म्हणतात ना, तसं ठेवून दिलाय षटकार कानाखाली. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते.
कोणी मध्ये जाऊ नका प्लीज. निशांत चला बाहेर 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 फटाफट. छनछननन पैंजण चांदीचा कमरबंद खनखननन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात. आहा आपल्या प्रियसीसाठी केलेली फलंदाजी आणि डीजेने दिलेली दाद हे कोण विसरू शकत नाही. 42 धावावर खेळतात आणि फलंदाजी धावसंख्या जाते म्हणजे 46. 46 धावला 42 धावा निशांत नावाच्या फलंदाजात तुम्हाला बघायला मिळत आहेत. ओ याला बघा ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू पूर्ण शपवून खेळायचा होता. चेंडू गेला तो पर्यंत षटकं संपली 3 आणि 3 षटकाचा धावसंख्या झाला ती 46. कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी हले हले आली ती माझ्या पाठीशी धन्यवाद डीजे. अहो भेटना. तर डहाणू संघ मॅच संपली की लगेच तुम्ही मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावा. चटाळे संघ तुम्ही लगेच ओपनिंग बॅटिंग मैदानावर पाठवा. 12 चेंडू 8 धावा. कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही. पाण्याची गरज कोणाला नाही आहे. 12 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग निशांत नावाच्या फलंदाजाने केलं. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की किरण जाधव निशांत हे असे जे काही खेळाडू आहेत प्रत्येक संघामध्ये जेव्हा चटाळ्याचं सांगेल तेव्हा मी सांगेल, डहाणूचं सांगेल तेव्हा मी सांगेल. आज बाकी योगेश आपला 5 वर्षाचा आयकॉनमध्ये बावड्या संघामध्ये काम केलं. इथे आज बाकी महागडा ठरला. पण अजून ही मॅच संपली की पहिली मॅच हरलात मग तुम्ही बाहेर गेलात नाही. तुम्हाला अजून 1-2 संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचं सोनं करा आणि पुन्हा तुम्ही मॅचमध्ये बघायला. त्याला 12 चेंडू 8 धावा. चला क्षेत्र सजवायचं आहे. लवकर घाई करा. आजच्या दिवसाने तिसरा सामना आपण बघतो. भरपूर डिले होतोय. आपण 12 वाजता 12:10ला सामना सुरू झाला. आज खूप डिले झालो आपण. आमचे खेळाडूच लवकर येत ना. पाहुणे प्रमुख मंडळी तर आमचे उपस्थित आयोजक तर सकाळी 8 वाजेपासून येऊन राहिलेत. आता दैविक नावाच्या गोलंदाजाला वापरला काही चमत्कारच होऊ शकते का. पण आमच्या समालोचक क्षेत्रातून अनुभवातून 12 चेंडू 8 धावा संदीप अनेक वेळा मॅच विजयी होताना देखील आपण पाहिल्यात. कारण हा मग 2-3 धावा देतो. मग समोरच्या षटकामध्ये 6 धावा राहतात. मग तिथे बाकी विजय संपादन केलाय. अशा अनेक मॅचेस आपण लाख मोठ्या स्पर्धेमध्ये होताना पाहिल्यात. बघा 3 वर्षापूर्वी 15 चेंडूमध्ये 6 धावा देखील डिफेंड झाला संदीप गौड म्हणतात. आणि इथे तेच झालाय. गडी बाद झालाय आणि बाद झालेत ते खेळाडू हर्ष नावाचा खेळाडू. त्याला अक्रॉस लवकर करा मित्रांनो. घाई करा थोडीशी. जेवढे 5-5 मिनिटं तुम्ही द्याल तेवढे एक इनिंग आपली होऊ शकेल. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून येणार का लढत गोड गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून येणार का लढत गोड गोड होऊन मिठीत येणार का रे तुमच्या फॅमिलीत वेळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत. धन्यवाद. आता बाकी भावाच्या भावावर पावलं ठेवताना गावाचं नाव करताना आज बाकी संघासाठी खेळण्यात जाताना निशांतचा भाऊ तुम्हाला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हितेश नावाचा खेळाडू. ह्याच्या काही देखील क्षमता आहे चांगलं बॅटिंग करण्याची. मी प्रॉपर क्रिकेटर म्हणून तुम्ही बघत आहात. रोहिदास प्रीमियरच्या माध्यमातून RPLच्या माध्यमातून अनेक नामवंत क्रिकेटपटू या डहाणू पालघर तालुक्याला मिळालेत. ओ व्हेरी माइंडेड गेम. जबरदस्त युक्तिशिष्ट केली. एक धाव बघायला मिळते. 47 धाव फलकावर लागलात. एक्झॅक्टली गुड क्रिकेट तुम्ही बघायला मिळाला. एकाने मोठी धावसंख्या उभारायची बाकीच्याने सहकार्य करावं तशा पद्धतीची चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. चेंडू टट्टवलाय. पुन्हा आउट ऑफ पार्क निघून जाईल का. खणखणी षटकार 6 धाव बघायला मिळत आहेत. धन्यवाद. बघा सिच्युएशन कसं आहे बघा. हा प्रेक्षक प्रत्येकाने लक्ष ठेवा. विजयासाठी 1 धाव हवी आहे आणि 50 साठी 2 पाहिजे. 48 धाव निशान खेळतोय. चौकार षटकार मारला तरच तुमच्या धावा ॲग्रेड केल्या जातील. 53 धावा स्कोर लेवल झालाय. 1 धावाची आवश्यकता विजयासाठी आणि 2 धावा तुम्हाला 50 साठी. पहिला अर्धशतक बघायला मिळेल का. 16 चेंडू 48 धावावर खेळतोय. ओखो इथे अर्धशतक बघायला मिळालंय. 17 चेंडू मध्ये 55 धावा काढून नोट आउट आला. आजच्या दिवसातला निशांत बॅट दाखवा. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक आम्हाला बघायला मिळालं. निशान एकविरा उमळी संघाचा खेळाडू
आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला बघायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग तुम्ही त्यांच्याकडनं पाहिलेत. काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळाली. किती षटकार मारलेत त्यांनी. 5 6 आणि 5 चौकार मारताना नॉट आउट 55 धावा त्यांनी 17 चेंडू मध्ये काढल्यात. आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपल्या मंडळाची ट्रॉफी आमच्याकडे टी शर्ट आलेले आहेत जयेश कॅटर्स यांच्याकडनं. आणि कोण प्रमुख पाहुणे आहेत हे आम्हाला घोषित करा. श्रीमती रुपाली मोरे यांनी कृपया सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. रुपाली राजेंद्र मोरे. चला या रुपाली मॅडम या. आपल्या टॉस बॉक्सकडे आपण यायचं. तुमच्या समवेत आपण ते बॉक्सेस देणार आहोत ज्याने क्रॅकर्स यांनी केले 17 चेंडू. श्रीमती रुपाली मोरे. रुपाली राजेंद्र मोरे कृपया सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. चला आमच्या रुपाली ताई यायचं आहे आपण. जयेश कॅटर्स यांच्याकडनं तुम्हाला हे सामनावीरचं पुरस्कार टी शर्ट म्हणून दिलं जाते. आमच्या मंडळाकडनं तुम्हाला एक ट्रॉफी दिली जाते. आणि या सामन्याचा सामनावीर आहे या निशांत या. 17 चेंडू 5 षटकार 5 चौकाराची 55 धावा काढून नॉट आऊट राहिलेत. आजच्या दिवसातला एकमेव अर्धशतक ज्यांचे आपण फलंदाजी पाहिलं. जबरदस्त बॅटिंगचा अनुभव असणारा. मी का ओपनमध्ये खेळतो आणि का ओपनमध्ये मला उंबळी संघातून देखील पहिलं पाठवलं जातं ह्याचं वित्तम उदाहरण तुम्ही मैदानामध्ये पाहिलं. चला या घाई करा. निशांत या ना. रुपालताई या. निशान घाई करा. निशान या ना लवकर प्लीज. ओके मुंबई म्हणून निशानला फोन आलाय. काय जबरदस्त बॅटिंग तुम्ही केलंय. गावाची शोभा वाढवली. समाजाचं नाव केलं आणि पहिलं अर्धशतक झटकवण्याचं मान ज्या खेळाडूला आपण बघायला मिळाला. आई एकविरा